कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील माधुरी हत्तींनी पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये आणली जावी या मागणीसाठी आज नांदणी ग्रामस्थ एक दिवसाचा उपवास आहे तो करणार आहेत। नांदणी गावामध्ये जी काही निषेधिका आहे त्या निषेधिकेसमोर या सगळ्या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। ज्या आंदोलनामध्ये नांदणी ग्रामस्थासह पंचक्रोशीतील नागरिकांनी देखील सहभाग घेतलेला आहे। माजी खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर हे या सगळ्या आता उपोषणस्थळी दाखल झालेले आहेत। आज दिवसभर उपवास करून ही सगळी मंडळी जे आहेत ते आपलं आंदोलन आहे ते करणार आहेत। खरं तर आज एक वर्ष पूर्ण होत आहे या नांदणी मठातून माधुरी हत्तीनीला बाहेर जाऊन आणि अजूनही या सगळ्या नांदणी मठामध्ये या माधुरी हत्तीनीला आणण्यासाठी विलंब होत असल्याच्या निषेधार्थ हे सगळं आंदोलन आहे ते केलं जात आहे। आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की या सगळ्या आंदोलनाच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आल्याचं बघायला मिळते। कारण ज्या दिवशी ही माधुरी हत्तीन वनताराकडे नेली गेली त्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोषाचा सामना पोलिसांना करावा लागलेला होता। त्याचबरोबर तोडफोड देखील संतप्त नागरिकांनी केलेली होती। आणि आज पार्श्वभूमीवर सगळं आंदोलन होत असताना आजही कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची देखील खबरदारी आता पोलिसांकडून घेतली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर हाय पॉवर कमिटीनं याआधीच नांदणी मठामध्ये माधुरी हत्तीनीला आणण्याबाबतची परवानगी आहे ती दिलेली आहे। मात्र हाय पॉवर कमिटीनं जी काही 4 लोकांची समिती नेमलेली आहे ती अद्याप या नांदणी मठाकडे आलेली नाही आणि त्यामुळेच कुठेतरी जाणीवपूर्वक हा विलंब केला जातोय का असा देखील आरोप या सगळ्या नांदणी ग्रामस्थांचा आहे। आणि त्यामुळेच आज आता सकाळपासून या सगळ्या उपोषणाला एक दिवसाच्या उपवासाला सुरुवात झालेली आहे। आज दिवसभर नांदणी ग्रामस्थ त्याचबरोबर राजू शेट्टी, महादेव जानकर हे आज एक दिवसाचं आंदोलन करून किंवा एक दिवसाचा उपवास करून या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।